चला घेऊन जाते तुम्हाला पुण्यातील नवीन सजलेल्या साईबाबा देवस्थानाच्या सुंदर दर्शनाला। खरंच साईबाबाचं मंदिर आहे की एखादा राजवाडा? चला तुम्हालाही घेऊन जाते या सुंदर दर्शनाला। रात्रीच्या प्रकाशात पुण्यातील हे साईबाबाचं मंदिर इतकं सुंदर दिसत होते की नजरच हटत नव्हती। आजच्या ब्लॉगची सुरुवात पुण्यातील अतिशय सुंदर महादेवाच्या मंदिरातून झाली। खरं सांगते, मंदिरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता मिळाली। मंदिराचं बांधकाम, परिसर आणि तिथलं प्रसन्न वातावरण पाहून मन अगदी भारावून गेलं। महादेवाचं मनापासून दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतलात। महादेवाच्या चरणी आलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते। हर हर महादेव। चालू झालेला आहे आणि आपण आज महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी। आणि तुम्ही मंदिर बघू शकता, खूप मस्त आहे। आणि तुम्ही बघू शकता काशी विश्वेशनाथ असं नाव आहे। तर खूप मस्त आहे। आम्ही महादेवाचं दर्शन झालं आताच आणि खूप मस्त वाटत आहे। तुम्ही बघू शकता, आम्ही आज रात्रीच्या वेळेस गेलो होतो, तर रात्रीच्या वेळेस एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे मंदिराचा परिसरात आपण खूप मस्त बघू शकत आहोत। या ठिकाणी लाइटिंग तर एकदम अप्रतिम। रात्रीच्या प्रकाशात सुंदर मंदिर दिसत आहे, भव्य आणि आकर्षण दिसत आहे। प्रत्येक कोपरा इतका छान सजवलेला आहे की नजरच हटत नाही। बघू शकता मंदिर खूप मस्त बांधकाम झालेलं आहे। आणि आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र साईबाबा देवस्थानमध्ये आणि आपण आता दर्शन करायला जाणार आहोत। तर चला तर मग दर्शन करून घेऊया। मंदिर बघू शकता तुम्ही, किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे या ठिकाणी। चला तर मग आता आपण साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करत आहोत। मनात भक्ती आणि चेहऱ्यावर आनंद घेऊन आपण साईबाबाचं मनापासून दर्शन घेत आहोत। खरंच समोर साईबाबाचं सुंदर आणि प्रसन्न मूर्ती पाहतात खरंच या मंदिरात आल्यावर मन प्रसन्न होतं आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळते। दर्शन तर झालं, पण या मंदिरात एक वाक्य लिहिलं होतं की खरंच मनाला स्पर्श करून गेलं। एक दिन कहानी बनकर रह जाएंगी हम सब, कोशिश रहे कहानी अच्छी हो। साईराम। आयुष्यात माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्त्वाचं आहे। आता लवकरच आपल्या पानचे आगमन होणार आहे आणि थोडे दिवस बाकी राहिलेले आहेत। आणि बघू शकता आपण या मंदिरात आलेलो आहोत आणि गणपती डेकोरेशन आणि किती मस्त सजवलेले आहेत। आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मंदिरात 8ही अष्टविनायकचं सुंदर दर्शन घेता येतं। गणरायाच्या प्रत्येक रूपाचं दर्शन घेताना वेगळीच मनाला शांत। खरंच ज्यांना अष्टविनायकचं दर्शन घ्यायचं असेल ना, त्यांच्यासाठी ही जागा खरंच खूप खास आहे। हे वृक्ष मनोकामना वृक्ष आहे। या ठिकाणी केलेली प्रार्थना नक्की पूर्ण होते। त्यानंतर आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलो। दर्शन घेतल्यानंतर मन एकदम फ्रेश झालं। जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि धन्यवाद। बाय।